गुड मॉर्निंग. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे गणपती बोलेमधून. तर गाईज आज आहे विनायक चतुर्थी. आज आहे विनायक चतुर्दशी आणि आता मी चाललो आहे गणपती मंदिरात. आणि सकाळ झाला, सुपाप सकाळ. कॅमेरा बघता एकदम शांत, निरव शांतता एकदम. आणि आता मी चाललेलो गणपतीच्या मंदिरात. आज आणायचं आपल्याला मस्त एक दिवस आहे आपला विनायक चतुर्दशीचा. आणि आज मी एकटाच चालले कारण गुड्डीचा झोपल्या. त्यांना बरं मला आज गणपती मंदिराच्या मागं जो प्रदक्षिणेचा रूट आहे तो मला कवर करायचा आहे. समोर तिथं एक वडापावाला आहे, बेस्ट वडापाव आहे. तिथं वडापाव आहे का बघू, जर नसेल पुढं अजून एक कॅन्टीन तिथे बघू आपण जो वडापाव बेस्ट आहे की जसं वडापाव पण ना खायचं. ते समोर MTDCचा रिसॉर्ट पण आहे. तुम्ही महाराष्ट्र टुरिझमतर्फे MTDCचा रिसॉर्ट आहे, तिथून तुम्ही बुक करू शकता. त्यापेक्षा भक्त निवास बेस्ट आहे. जर तुमच्या पर्सनल गाडी असेल भक्त निवास ठीक आहे. एक दिवस आपण पण इकडे आपली बाईक घेऊन येऊ गणपतीपुळेला. जे आपल्या फेवरेट डेस्टिनेशन आहेत त्या आपण आपल्या बाईकवर कव्हरेज करू मस्त होती. सकाळ बाबा ते समोर राईड्स पण चालू झाल्या. तर आपल्याला याच वरतून पहिले दर्शन घेऊ मंदिरात ना, आणि मग वरतूनच समोरच्या पटात पूर्ण अशी प्रदक्षिणा मारू जी पूर्ण या डोंगराला ना, त्या डोंगराच्या पूर्ण तिकडून त्या बाजून अशी फिरून येते. तर मित्रांनो हा आहे गणपतीपुळेचा श्री महागणपतीचा गणेश. एकदम डोंगराच्या कडेवर असतो. आणि जी प्रदक्षिणा आपण करून येतो ना ती या बाजून कंप्लीट होत असते. त्या समोरच्या गेटमध्ये इकडे एंट्री होतं. पहिले तिकडून पहिल्याच्या स्टार्ट होतं. सकाळ सकाळ गणपतीच्या पहिले दर्शन कंटिन्यू 3 दिवस. वर्षाचे पहिले 3 दिवस भाई गणपतीच्या पहिले दर्शन आणि गेलं भाई काय भारी दिवस गेले. बाजूला समुद्र बीच, सुंदर बीच आहे. बीच आपण नंतर येऊ. सध्या आता बाप्पाच्या मंदिरात प्रदक्षिणा करायची असते. आणि मित्रांनो रोज संध्याकाळी ना इथं भोजन भेटतं, दुपारी भेटतं बघा. प्रसादालय दुपारी 12:30 ते 2, संध्याकाळी 7:15 ते 8:15 या एरियामध्ये ना जेवण वाढलं आता. आणि आतमध्ये पण बसायला जागा आहे. तिथं आतमध्ये पण संध्याकाळचं जेवण भोजन महाप्रसाद भेटतं इथं. कालचा आम्ही मस्त ग्रहण केला. काल बाई जबरदस्त लागला. तर समोर प्रसादाला आहेत ना 25 रुपयात 2 लाडू. तर मी 2 घेतले. गुडलं म्हणता पोंगून सांगता का तू पण लाडू घे. स्त्रियांचा प्रदक्षिणा मार्ग. तर चला प्रदक्षिणा करू. घोर हा नको फार कष्टालो, निज इतिहास मी व्यर्थ गुंतलो. वारी शीघ्र संसार यातना, दे दयानिधी गजानना. खाली गणपतीचं दर्शन भाई एक नंबर झालं, जबरदस्त. अजिबात गर्दी नव्हती. एकदम मन भरून गणपतीला शेवटचा बघितला. कारण आता दुपारी परत दर्शन घ्यायला जाणार नाही आहे. तर सकाळी मस्त दर्शन झालं. आज आहे विनायक चतुर्दशी आणि त्याच्यामार्फत मस्तपैकी आपल्याला प्रसाद पण भेटले. 25 रुपयाला 2 लाडू. तर मी 2 घेतले. आणि बाई इतकं शांत वातावरण ना बाई जबरदस्त. प्रदक्षिणा मार्गावर भोजन करणं सक्त मनाई आहे, पण आपण देवाचा प्रसाद खाऊ शकतो. इथं कुठलं देव आहे, देवाचं काय नाव नाही तुला काय हरकत नाही. पाय पुढं पुढे निघूया. प्रदक्षिणा मार्ग भाई एक असा डोंगर आहे. डोंगराच्या साईडला गणपती बाप्पाचं मंदिर आहे ना. एक म्हणजे प्रदक्षिणा मार्ग आहे ना, एक डोंगराला असा वालचा घालून परत गणपती बाप्पाच्या मंदिरापाशी जातो. आणि त्या डोंगराच्या पश्चिमेस आपल्या गणपती बाप्पाचं मंदिर आहे. किती सुंदर. आणि सकाळ बघा बाई काय जबरदस्त.
एकदम. आणि आता ना इकडे मला पावसाळी पण यायचं आहे, कारण आता म्हणजे पावसाळी बहुतेक कदाचित गर्दी कमी असतं, थोडा पाऊस असेल, पण पावसाळी जो का नेचर असेल नाही तर भाई वेगळाच खतरनाक आलो इथे. तर काय समोर आता आलो आहे चालून थोडा अंतर, तर संस्थान श्रीदेव गणपतीपुळे शुंडास्थान लागले आपल्याला. आणि इथं चप्पल बाहेर काढून आपण आतमध्ये गेलो. सध्या तर लॉक येते. गणपती स्तोत्र लिहिलं इथं. साष्टांग नमन माझे पुत्र विनायका. तर मित्रांनो प्रदक्षिणा मारताना थोडंच अंतर मी चालला ना, तुम्हाला असा हा इथं शुंडास्थान म्हणजे शुंडास्थान मंदिर आहे. तिथं आपल्या गणपती बाप्पाच्या सोंड्याच्या आकाराची अशी दगडामध्ये मूर्ती आहे. जे आपण आता दर्शन घेतला गणपती बाप्पाचे सेम असं सोंडीच्या आकाराची अशी मूर्ती येते. तिथे दर्शन घेतला मस्तपैकी. तर तुम्ही चालून दमला असेल तर तुम्हाला मस्तपैकी बसायला छानपैकी अशी जागा आहे इथे. आणि समोर असा वरदा झाड आहे मोठा, आणि प्रॉपर असं मस्तपैकी एक शेड आहे. तिथे तुम्ही मस्त आरामात कसं बसू शकता. तुम्हाला मी गणपती बाप्पा दाखवतो परत एकदा. तुम्हाला काय पाहिजे असेल तर तुम्ही इथं आत्मा पेटिंग दान करू शकता. आणि ही आहे बा, ही गणपती बाप्पाचे. जसं आपण शुंडास्थानचं मंदिराचं दर्शन घेतो ना, तेव्हा तिथून आपलं पूर्ण अशी खाली उतरण चालू होते. म्हणजे तुम्हाला थोडं चढायचं आहे, म्हणजे थोडं चढून यायचं आणि नंतर खाली उतरायचं आहे. म्हणजे आता आपण हा डोंगर माथा आहे ना, तर उतरतोय. आणि बघा पूर्ण असा मस्त आहे की ना निसर्ग स्थान. बाजूला बघा इथे जांभळीचं झाड आहे. या पूर्ण जंगल एरिया. आणि तिथे पक्षी पण बघा किती पक्षी आहेत. तिथे बाजूला खूप पक्षी जर बसलेत बघा, इथं पक्षी. हा कोकिळे वाटतं मला. इथे का काळा पक्षी बसलाय खाली, तिथे एक बसलाय, कुठला माहिती नाही. कुठे गेला रे, दिसतं काय? हा बघा इथे. हा कुठला पक्षी माहिती नाही. चला मस्त निसर्ग स्थानात आपली प्रदक्षिणा होते. आणि हे क्षण आहेत ना आठवणीत राहण्यासारखे आहेत लाईफमध्ये, न विसरणारे क्षण. आता मी किती गणपतीपुळ्याला ही माझी दुसरी फेरी असेल, ही तिसरी फेरी असेल. एकदा पापासोबत लहानपणी आलेलो, नंतर आम्ही आमच्या सगळ्या मावशींच्या सोबत ट्रिप काढली तेव्हा आलेलो. आणि आता हे मी स्वतः आलेलो आहे, म्हणजे स्वतः ट्रॅव्हल करून. आणि इथं प्रदक्षिणा कधी मी मारली नव्हती. फर्स्ट टाईम मी गणपती बाप्पाच्या मंदिराला प्रदक्षिणा मारतोय. आणि भाई एक्सपिरियन्स खूप छान आहे, जबरदस्त. इथे एक छोटासा मंदिर लागलं आहे आणि पूर्ण मंदिर चिरेचं आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर मित्रांनो आता आपण आहोत ना श्री शेंबेकर बुवा शेठ मठ. आणि हा मठ आहे ना जे शेंबेकर महाराज होते ते शेंबेकर महाराज होते ना, ते गणपती बाप्पाचे खूप मोठे भक्त होते. ते इथे येऊन आपल्या गणपती बाप्पाचे ध्यान म्हणजे तपस्या करायचे आणि ध्यान करायचे गणपती बाप्पाचे. आणि त्यांच्या स्मरणार्थ इथं हा यांचा मठ बांधलेला आहे. म्हणजे सर्वात मोठे भक्त गणपती बाप्पाचे ते म्हणजे शेंबेकर बुवा महाराज, त्यांचं इथं मठ आहे. आणि तुम्ही बघितलं असेल मठ. तुम्हाला याची स्टोरी प्रॉपर स्टोरी वाचायची असेल ना, तुम्हाला मी एक फोटो दाखवतो, तो तुम्ही पूर्ण पॉज करून वाचू शकता. केवड्याचं झाड आहे.
बाजूला लगेच समुद्रकिनारा दिसायला लागला. म्हणजे आता आपण गणपती बाप्पाच्या मंदिराच्या जवळच आलेलो आहोत. आणि जागोजागी असे शेड तर बांधलेत, पण ॲक्च्युली ते बसायला नाही केलं काय. म्हणजे कोणाचा दमला असेल तर बसण्याची काय गरज आहे. समोर तिथं पारा आहे मस्त, की पारावर तुम्ही बसू शकता. किती सुंदर आहे. समोर ते खारुताई आहे. खारुताई का खाली बघू आपण. आपण आपल्या गणपती मंदिरावर पोहोचले. प्रदक्षिणा कंप्लीट केले. मी चप्पल आणली, त्यामुळे मी आतमध्ये जाऊ शकत नाही. त्यामुळे मी इथून पलीकडून उडी मारली ह्या बाजूला आणि समोर जाऊन तिथं आपल्या गणपती बाप्पाची प्रदक्षिणा कंप्लीट करू. इथून रस्ता आहे पण तिथं ॲक्च्युली बंद केले. तो पण ठेवायला पाहिजे होता, पण दोघं चप्पल घालून येतो ना, त्यामुळं कसं आहे त्याला आतमध्ये एंट्री करणं भाग पडतं. इथं शूज स्टँड होतं इथं काय पुजाऱ्यांसाठी वाटतं. बीच वे गणपतीपुळ्याला बीच वेत असतं तर उंटा राईड, समुद्राच्या सी राईड तुम्हाला बघायला भेटतील. म्हणजे उंट पण इथं आहेत अवेलेबल. अगदी सायला का उंटा बसून समोर मागं गणपतीबाप्पाचं मंदिर आहे. आता मी गुड्डीचा आहे, पण त्यांची इथंच वाट बघन, कारण ते येतील थोडं लेट. आणि आपल्याला खालची जी EV ATV दिसतील ना, तिची राईड करायची. मग ती EV वाली तर दिसतच नाही भाई. मला त्याच गाडीची राईड करायची. काल बघले ना भाई, EV खतरनाक होती. समोर ड्रायगन आता गणपती बाप्पाच्या मंदिराची प्रदक्षिणा केली मी आणि बीचवर बसले. त्याला ATVचा रेट काढून आलो. सिंगल पर्सन 100 रुपये आणि डबल पर्सन म्हणजे डबलसुद्धा 150 रुपये. तर राईड करू आपण. मग ती कालची ATV शोधते जी मी इलेक्ट्रिक होती, जिला सायलेन्सर नव्हता. ती ATV शोधते मी. ती ATV मला जबरदस्त वाटली. काल संध्याकाळी बघितली, पण आता ती दिसत नाही इथं. पण ते दुसरं मॉडेल आहे, पण त्याला सायलेन्सर लावलेलं आहे. ती नको मला, ती 2 पाहिजे. बघू तर गुड्डीचा आलो आपण, त्यांना घेऊन सगळ्यांना मग राईड करू जाऊ. राईड करायची त्या गाडीची. बघू आता काकीने सांगितले 1 चहा आणि 2 वडापाव सांगितलं पाहिजे. म्हणजे तेवढं चालून ना, आणि सकाळी चहा उठल्यापासून काहीच खाल्लं नाही. चहा पण नाही, नाश्ता पण काहीच नाही. तर आता नाश्ता वगैरे करू, त्यांची गुड्डीची आणि सायराची वाट बघू. ती आली का मस्त आपण एक गाडीची राईड मारू. आणि दुसरा राईड सायरा आहे, त्यामुळे दुसरं राईड करायला मला संधी जमतच नाही. बघू आता मला ती जेटस्कीची पण राईड करायची. जेटस्की राईड वो किती घेतात जेटस्कीचं. लाईफमध्ये हे ॲडव्हेंचर करायचे.
आमचे ना आता गोवाला काय चाव चालले बाई आणि इरा पायनॅपल नाही दमलो सायरा बाई आमची ना समुद्र खेळायला कंटाळला ना अशी बाई नाही झाली भिजाता परत काय हा बाई सायरा काय मँगोच चांगले ना तर आम्ही आता जस्ट थांबलो तर गोला खायला सायरा बोलतो मला गोला पाहिजे मग आम्हाला पाहिजे ना सारे हां मग स्वतः तू एकटी घेते मग आम्हाला नको हां तर भाई 80 राईड केली 80 राईड होती ना भाई पेट्रोलवाली नव्हती इलेक्ट्रिक होती भाई चालवायला इतकी स्मूथ वाटते ना 80 14 लाखाची होती भाई 80 तुला विचारलं मी पण भाई चालवायला पेट्रोलपेक्षा इतकी स्मूथ होती ना भाई खतरनाक भाई आणि चालवायला एकदम खतरनाक आणि दिसायला एकदम मस्कूर होते फोटो पण काढला बाई हिला बोललो 80 का चालव तर नाही गेली कारण सायरा जाऊन न दे तिला तिची मजा सगळी राहिली नाही मॅडम सायरा म्हणजे तुझी मजा राहिली 80 चालवायची तर हिला मग 80 चालवायची होती ती का नाही एक साथ बोललो ही बाई बोलते नको हिला मातीन खेळायचा होता सायरा तर गोला तर रेडी होता चांगला आहे आता तुझा दाखवा मला असा रूम होता तर आता निघतो आपल्या घरी म्हणजे परतीच्या प्रवासाला मस्त 2 दिवस 3 दिवस मजा केली इथं आणि बाई ही आमची मॅडम पाहिली काही विचारली नाही ना बस रूममध्ये का बाथरूम रूम 800 रुपये पर डे मस्त होता आणि टीव्ही का लागत नाही हा शेवटचा रूम आहे आरसा आहे तर आम्ही निघलो सायरा पण हां चला निघू तर चला बाई हां चला निघू चल तर निघूया गप्पा लावून पुढच्या वर्षी येईन मस्त मजा केली मला पण त्यानं हा असा हॉटेल होता आम्ही इथं थांबलेलो 800 पर डेच्या हिशोबाने आणि 10 वाजता चेकआउट असतं पण आम्ही आता 2-3 वाजता चेकआउट घेतलं आणि त्यामुळं आम्ही 400 रुपये एक्स्ट्रा दिले म्हणजे 2000 तर 2.5 दिवस आता इथून थोडं अंतर चालणार पुढं रिक्षा स्टँड आहे रिक्षा स्टँडवरून आपलं रिक्षा काढायची बस स्टँडसाठी आणि आता मी रिसेप्शनला विचारलं तर त्यांना प्रॉपर माहिती असते की बस किती वाजता आहे तर 3 वाजता बस आहे हातखंबा गाव आहे त्या मार्गे बस आहे तर आपल्याला 6:45ची ट्रेन आहे बस 1-1.5 तास गेलंच गावागावात जाता चलो राजा हात पकड चल आता आपल्या घरी जायचं आहे हां तू सकाळी का होती बाबाजवळ जायचे हां ना आता घरी आपले तर चला काहीच आता आपण रिक्षा बसू बस स्टँडला जाऊ तुम्हाला भेटतो बस स्टँडला समोर आता रिक्षा पकडायची आपल्याला तो म्हणजे हा गणपती बोलता बाहेर आला की लगेच रिक्षा स्टँड आहे बघा बस स्टँडला का हां ओके ते त्याचे बोले लांब आहे म्हणून बरं हां असं तर जायचं चालायचं तर आम्ही आता मेन स्टँडवरून रिक्षा स्टँडवरून डेपोसाठी रिक्षा केली तिथून डेपो जवळ आहे काका सांगू 5 मिनिटाच्या अंतरावर आपली सायरा चालणार नाही एवढे पण म्हणून गाडी रिक्षा करून ठेव तर ही पण बस आहे ना आधी रत्नागिरी डेपोला जातं पण मी समोर विचारला ना काउंटरला त्या काकांना ते बोलले की स्टेशनसाठी जाणारी बस पण आहे पण ती 3 ते 3:15च्या दरम्यान येतं स्टेशनला जाणे प्रॉपर स्टेशनला आपल्याला सोडेल ती बस आणि ही बस ती पण आरेवारे मार्गे जाईल आणि आपली बस आहे ना ही बस गेल्यानंतर येईल हा रत्नागिरीचा बस स्टँड आहे हां काय हां चल आम्ही तर गणपतीपुळ्यात नाक्यावरची रिक्षा पकडली ना त्या रिक्षाने आम्हाला ना 50 रुपये चार्ज केले मग त्याही सांगलं 5 मिनिटाच्या अंतरावरच आहे बस स्टँड पण आपली सायरा चालणार नाही ना आता बघा ही बस चालली आता हा बस स्टँड आहे म्हणजे बहुतेक लोक ना अशी बसने ट्रॅव्हल करतात इकडं जास्त बसांचा म्हणजे आहे म्हणजे कमी गाड्या चालतात इथं जरा बसचं टायमानुसार प्रत्येक टायमानुसार बस स्टँड मोठा पिंपळाचं झाड आहे एकदम मोठा आता ही बस गेली दुसरी बस येईल इथं हां
काही आम्ही पहिला फर्स्ट टाइम बसलो बसमध्ये. फुल एन्जॉय फुल. साडी तू बसते ना बसमध्ये? बसतेस ना बसमध्ये आतूनचे जायला? अरे बाबा 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 खतरनाक बस आहे ना खतरनाक. तर काही आम्ही आता बसला बसले आणि बसचं तिकीट 90 रुपये. एक सीट लेडीचं हाफ आहे. म्हणजे आता कॅल्क्युलेट करायला लागलं किती काय कसं काय तो. हे सर आतून घे अबे आतून बोलू. आणि बाई साय रे कुठली गाडी? लालपरी? हां कोकणची परी? लालपरी ना? बाबा बाबा बाबा. आणि आता आपली गाडी चालते म्हणजे प्राचीन कोकण आणि मॅजिक गार्डनच्या रोडनी. अरे खडा कर खडा कर खडा कर खडा कर. बँजो असतं बँजो धांगण धांगण. प्रॉपर गावातला रोड. मज्जा येते मज्जा येते. भाई कधीतरी गावातल्या गाडीतून बसचा प्रवास ना मॅडम. सर तू गावातून गेली बसने घेत जातं कधी तू? बसने मजा येतं. आता तुझ्या घरी जाते ना या बसमध्ये? मजा येतं नाही? हां येतं. किती मजा येतं भरून जातं. तर काही आता आम्ही त्या बसने आलो. त्या बसने आम्हाला मेन रोडला सोडला. तिथून स्टेशन आहे ना जवळजवळ 200 ते 300 मीटर आहे. तो समोर दिसतोय ना एकदम स्ट्रेटला व्हाईट कारच्या मागं तो रत्नागिरी रेल्वे स्टेशन आहे. आणि बाई आता फक्त 200 मीटर झाले इथून. आणि जाताना आम्हाला रिक्षावर ना 600 रुपयांनी नेला. म्हणजे इतका सांगू का बस स्टँड लांब आहे ते. तर आता समजला का पहिला डब होता. आता असतं नेक्स्ट टाइम कधी आलो तर इथून स्टेशनमधनं बाहेर पडलो ना डायरेक्ट स्ट्रेट जायचा. कुठं तुम्ही फिरून रिक्षावर जाऊ नका. स्ट्रेट जा. स्ट्रेट गेलं ना तिथून तुम्हाला बस भेटेल. डायरेक्ट रत्नागिरी बस डेपोला. तिथून तुम्ही जाऊन रत्नागिरीची आरेवारी मार्गाची गणपतीपुळेची बस मला त्या बस डेपोतून भेटेल. तिथं तिकीट आहे फक्त 40 रुपये. आणि आता आम्ही आलो तर बस आहे ती निवली मार्गे. म्हणजे रत्नागिरी निवळी आणि गणपतीपुळे अशी बस होती. तिथंच तिकीट होता 60 रुपये फुल. आणि लेडीजचा मग 60 रुपये. पण लेडीजला हाफ तिकीट चालले मुलं त्यांना 30 रुपये. म्हणजे तो आम्ही 90 रुपयांच्या स्टेशनला पोहोचलो गणपतीपुळ्याशी. आणि जाताना आम्ही 600 रुपये घालवले. म्हणजे किती फरक आहे पब्लिक ट्रान्सपोर्टने. थोडं मला वेटिंग वगैरे करावं लागेल. म्हणजे थोडं त्रास सहन करावं लागेल. तर तुम्हाला बजेट ट्रिप करायची असेल तर बस बेस्ट आहे. पैसा पण वाचेल. थोडा बसचा एक्सपिरियन्स पण भेटेल. आणि लालपरी भाई बेस्ट आहे बेस्ट. स्टेशन राहिले समोरच. का मी त्या समोर कार पार्किंग आहे तुम्ही बाहेर आलं ना त्यासमोर रिक्षा स्टँड आहे. रिक्षा स्टँडच्या समोर स्ट्रेट जायचं 200-300 मीटर. मग मेन हायवे रोड लागेल. तिथून जर तुम्हाला बस किंवा रिक्षा भेटली डेपोसाठी तर बेस्ट. कारण तिथून तुम्ही डेपोवरून तुम्ही 40 ते 50 रुपयात गणपतीपुळ्यापर्यंत आरामात पोचाल. आणि आम्हाला इथं रिक्षावाल्याने जवळ 600 रुपयांनी नेलं. बाई काय का ना असं बाई. त्यांनी आता मी सारासाठी मी तेवढं लांब रिक्षा केली तर आम्ही दोघं असतो पायी बसमध्येच गेलो असतो. आणि थोडंफार बजेट ट्रिप केली असती. काय हरकत नाही. चला आता हा आहे रत्नागिरी रेल्वे स्टेशन. कार पार्किंग आणि खतरनाक आहे जबरदस्त. आता आपल्या पलीकडच्या बाजूला जायचं. रत्नागिरी रेल्वे स्टेशन बघा काय भारी. वेलकम टू मँगो सिटी मँगो डॉलिंग. बाहेर वेटिंग रूम पण जबरदस्त आहे. पण आपल्याला इथं थांबायचं नाही. ते काय आहे रत्नागिरी रेल्वे स्टेशन. आणि थांबलं आहे तर वाजले किती मध्ये 5:15 वाजले. आपल्याला 5:45ची ट्रेन प्रकारचे अजून जवळजवळ 5:45. अजून जवळजवळ 1.5-2 तास आहेत आपल्याकडे. काय करणार बसून. लवकरचा फायदा आहे. त्याचं टेन्शन काय राही नाही की ट्रेन कधी मिस होईल काय नाही. देखील तुला पाहिजे तर आता आम्ही स्टेशनवर चहा घेतले. बाहेर गुलाबचा चहा होतो ना आपल्याला पटत तो. सो हा स्टेशनवर चहा घेतली. टेस्ट पण सांगतो स्टेशनवर चहाची टेस्ट कशी येते. मस्त टेस्ट आहे. चालेल आमचं लांब नली घेतली. एक चष्मा गॉगल खतरनाक चष्मा. तर अजून आपल्या ट्रेन भरपूर टाईम आहे तर तेवढा टाईमपास होईल. कबुतरा किती भाजी आहेत जबरदस्त येतात. आणि फुल निसर्ग नेचरमध्ये. आपली ट्रेन या बाजूने येईल इकडचं.
इकडचं स्टेशन मला जरा उलटं सुलटं वाटतं जरा. तर आपल्याकडून या बाजूने म्हणजे 2-3 कुठेतरी एक ठिकाणी स्टेशन. जर चहा पिऊन घेऊ, थोडा काय असेल तर वॉशरूममध्ये जाऊन फ्रेश वगैरे होऊ मस्त रे. आज आता आपल्या घरी पोचायचं आहे. सारे कुठे आहे? सारे सकाळ सकाळ लहर होते आमची ना सारे. बाबा पाहिजे सारे. कशी सारे? सारे इथं इथं बघ. अरे सायरे सायरो सायरो मना बाबा पाहिजे. आता लक्ष देणार नाही. मना बाबा पाहिजे. कशी सायरे? झोपेनच. बाबा आलता का स्वप्नात तुझे? हां सायरे, बाबा आलता स्वप्नात? बाबा आलता का? काय बोलला? बघ बघ जा ट्रेन बघ जा. घोडबंदर कोचुवेली पोरबंदर सुपरफास्ट एक्सप्रेस. भाई काय संध्याकाळ झालीस. रत्नागिरीची संध्याकाळ. स्टेशनला तेच अजून समोर चंद्र पण आले. मी संध्याकाळचे वाजले 6:30. ट्रेन अजून लेट आहे, अजून अर्धा तास लेट आहे. आणि आता ऑनलाईन चेक करता ट्रेन अजून पण राजापूर रोडलाच आहे. आणि समोरून कुठली ट्रेन आली आहे का? नाही आली समोरून ट्रेन. आणि हा असं रत्नागिरी स्टेशन आहे. संध्याकाळचं वातावरण. आपली ट्रेन यायला अजून जाम टाईम आहे. तोपर्यंत टाईमपास काय ना तर संध्याकाळी मच्छर जावं लागले. साऱ्यान कुठे मी इथे बसल्या. आतापर्यंत स्टेशनमध्ये 2 ट्रेन येऊन गेला फक्त. तेव्हा मुंबईवरून पुढे गेल्या इकडं साऊथ इंडियन साईडला. हा असा सायरे थंडी वाजते. थंडी लग रही. मडगाव एक्सप्रेस. लोकमान्य टिळक मुंबई मडगाव एक्सप्रेस. फायनली आपली ट्रेन कमिंग. आली आपली ट्रेन आली. गाडी स्टार्ट होऊन बघ. अख्खा सीट फिरतात ते. हां हो